नमस्कार. मी डॉक्टर सोनाली सरनोबत. आज बरेच दिवसांनी आपण पुन्हा एका आजारावरती डिस्कशन करणार आहोत. तर त्या आजाराचं नाव आहे व्हेरिकोज अल्सर. व्हेरिकोज अल्सर म्हणजे काय? तर पायावरती रक्तवाहिन्यांच्या आजारामुळे होणारे जे अल्सर किंवा जखमा असतात, त्याला म्हणतो आपण व्हेरिकोज अल्सर. पण त्याआधी आपण व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय? हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. तर पायापासनं हृदयापर्यंत अशुद्ध रक्तवाहिन्या ज्या असतात, त्या सेफेनस व्हेन किंवा त्या प्रकारच्या तत्सम वाहिन्या ज्या असतात, त्या एकंदरीत जाडजूड असतात. पायाच्या वेन्स असतात ना, मग पायावरती आपला खूप शरीराचा लोड असतो. आपण खूप काम करत असतो, उठत असतो, बसत असतो, कामाला जात असतो, सायकल चालवत असतो, शिड्या चढत असतो, पायऱ्या चढत असतो. तर ह्याच्यासाठी काय होतं, की पायावरती कंप्लीट लोड येतो आणि काहींच्या त्या वेन्समध्ये झडपा असतात. आता जर का ह्या वेन्समध्ये झडपा नसतील, तर तुम्ही सांगा की गुरुत्वाकर्षणामुळं रक्त वरती कसं चढणार? तर ते जसं चढतं तसं त्या पुन्हा खाली उतरू नये रक्त, म्हणून त्याच्यामध्ये झडपा असतात. तर त्या झडपा काही कमकुवत झाल्या किंवा त्या काम करायच्या बंद झाल्या, बाद झाल्या, तर त्याच्यामुळं पायामध्ये रक्त साठायला लागतं. मग त्या वेन्स ज्या आहेत ह्या फुगायला लागतात. मग त्या फुगून फुगून सापासारखा त्याचा आकार तयार होतो. काही वेळेला त्या अगदी सापासारख्या अशा वळवळताना पण दिसतात. जशी तुम्ही हालचाल कराल तशा त्या वळवळतात सुद्धा. मग भीती वाटण्यासारखी त्याचं ते दृश्य असतं. पण त्यामुळं काय होतं, की पाय दुखतात, पायामध्ये गोळे येतात, पाय असे जाडजूड होतात, चांगले रक्त साकळल्यासारखं होतं आणि मांडीवरती, पायावरती, पोटऱ्यांवरती वगैरे छोट्या-छोट्या रक्तवाहिन्या अशा सापासारख्या दिसायला लागतात. काही वेळेला त्या लाल पण दिसतात, काही वेळेला त्या निळ्या पण दिसतात. हा आजार जेव्हा बळावत जातो, ते रक्त जेव्हा साठत जातं, तेव्हा तिथली त्वचा जर का पातळ असेल, पायाकडची विशेषतः घोट्याकडची आणि पावलावरची, तर तिथं ते रक्त साकळून जर का काही ओरखडा उठला किंवा पॅन्ट घातलेली असेल, सलवार घातलेली असेल आणि ती जर घासली गेली, तर तिथं जखम तयार व्हायला लागते आणि त्या जखमा सततच्या रक्तस्रावामुळं भरून येत नाहीत आणि त्या काळ्या निळ्या दिसायला लागतात. मग त्याच्यामधलं आतलं मांस कुजल्यासारखं दिसायला लागतं. रक्त त्यातलं जरा टचकन काही लागलं तरी सुद्धा लगेच रक्त येतं आणि मग कधी-कधी इन्फेक्शन झालं, काही आता पाण्यामधनं इन्फेक्शन झालं, शूज घालताना काय लागलं, तर लगेच इन्फेक्शन होऊ शकतं आणि ते इन्फेक्शन झालं की न भरणाऱ्या जखमा तयार होतात. त्याला आपण म्हणतो व्हेरिकोज अल्सर. म्हणजे हे 2 आजार जे आहेत, व्हेरिकोज अल्सर्स, व्हेरिकोज वेन्स, हे एकमेकाशी अगदी रिलेटेड आहेत. मग त्याला मूळ कारण जे आहे ते व्हेरिकोज वेन्सचं असतं. व्हेरिकोज वेन्सचं जे काही ट्रीटमेंट आहे, तर ते आधी पहिल्यांदा कशामुळं होतात ते बघितलं पाहिजे. तर काही जणांना ती मूळतः टेंडन्सी असते. काही स्थूल व्यक्तींना जी जाड असतात, लठ्ठ असतात, त्यांच्या शरीराचा भार त्याच्या पायावरती पडून त्यामुळं तसं होऊ शकतं. काही लोक उदाहरणार्थ पोलीस, लष्करातील लोक, डॉक्टर्स, नर्सिस यांना सतत उभं राहावं लागतं. तर त्या टीचर्स तर त्यांना उभारून ह्या पायातल्या नसा ज्या आहेत, ह्या वेन्स ज्या आहेत, रक्तवाहिन्या ज्या आहेत, त्याला मराठीमध्ये खूप छान नाव आहे. त्याला नीला म्हणतात, कारण त्या निळ्या असतात म्हणून. तर त्या नीला रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या फुगायला लागतात. तर त्याला व्हेरिकोज वेन्स आपण एक नाव दिलेलं आहे. मग हे ह्या व्यक्तींच्यामध्ये होतं. काही आजारांमुळं पण होऊ शकतं. काही वेळेला त्या वॉल्स खराब झाल्यामुळं होऊ शकतं. तर ह्यांनी काय करायला पाहिजे? तर प्राथमिक काळजी अशी आहे, की आपले पाय स्वच्छ ठेवले पाहिजेत. पायाची त्वचा नाजूक असेल, तर त्याला कुठलाही धक्का लागू नये ही काळजी घ्यायला पाहिजे. रात्री झोपताना पायाखाली एक चादरीची घडी किंवा एक पातळ उशी घेऊन पाय जरासे वर करून असं झोपता यायला रुग्णांना सांगायला पाहिजे. त्याशिवाय ह्या पायाला कोणताही धक्का लागू नये, जखम लागू नये ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्याशिवाय जर का जखम झाली असेल, तर ती जखम चिघळू नये आणि लवकर कशी बरी करता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. विशेषतः मधुमेही रुग्णांना ह्या जखमा फार त्रास देतात आणि क्वचित पायसुद्धा काढावा लागतो. ही जखम जर का बरी झाली नाही, तर गँग्रीनचा धोका असू शकतो. गँग्रीन म्हणजे तिथला भाग जो आहे तो पूर्णतः कुजून त्याच्यामधल्या सगळ्या मांसपेशी असू देत, रक्तवाहिन्या असू देत, हाड असू देत, जे आतले मांसल भाग असतात, ते टेंडन्स असू देत, ते सगळे कुजायला लागतात आणि त्याच्यामुळं रुग्णाला जगणंसुद्धा दुरापास्त होतं.
तर त्यासाठी करायला काय पाहिजे, काळजी काय घ्यायची ती मी सांगितलीच आहे. स्टॉकिंग्स घालण्यामुळं काय होतं, की आता सगळ्यांना माहिती असतं, की सर्वसाधारण ही गोष्ट सगळ्यांना माहिती असते, की असा नसा फुगू नयेत म्हणून स्टॉकिंग्स घालायचे असतात. तर ते आपल्या पायाच्या साईजनुसार घालायचे असतात. तुम्ही जर का बारीक असाल तर ते एस साईज असतो, मीडियम साईज असतो, एल, एक्सेल असे साईज असतात त्याचेसुद्धा. तर ते घालणं पण दिवसभर घालून मात्र चालत नाही, कारण त्याला थोडंसं ब्रीदिंग व्हायला पाहिजे. तर ब्रीदिंग व्हायसाठी म्हणून ते 3 तास घालावेत, 1 तास काढून ठेवावेत, असे घालायला पाहिजेत. आणि रात्री झोपताना स्टॉकिंग्स न घालता पाय जरासे उंच करून एक 30 किंवा 45 अंशाच्या कोनामध्ये पाय ठेवून मग झोपता आलं पाहिजे. त्याशिवाय काही वेळेला त्याच्यामध्ये डी-व्ही-टी म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस व्हायचं पण चान्स असतो, शक्यता असते. म्हणजे काय होतं, तर रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि त्या गुठळ्या तिथं व्हेन्समध्ये साठून बसतात. तुम्हाला माहिती असेल, प्रसिद्ध अभिनेत्री जी स्मिता पाटील होती, तिला डिलिव्हरीच्या नंतर असाच डी-व्ही-टीचा त्रास होऊन तो थ्रॉम्बस तयार होऊन, थ्रॉम्बस म्हणजे रक्ताची गुठळी तयार होऊन ती हार्टपर्यंत गेली होती. रक्तस्राव झाल्यामुळं झालं होतं ते. पण एक आपलं रेफरन्स म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपण खूप काळजीपूर्वक केल्या पाहिजेत, की आपल्या पायांची काळजी जी आहे, इतर शरीराबरोबर पायांची काळजीसुद्धा घेतली पाहिजे. आणि ज्यांना व्हेरिकोज व्हेन्स आहेत, त्यांनी हीलचे शूज घालणं किंवा घट्ट शूज घालणं, हाय हील्सचे सँडल्स घालणं हे टाळलं पाहिजे. कम्फर्टेबल शूज असावेत. पायाकडून वरती असा उलटा मसाज करायला पाहिजे. म्हणजे जे रक्त साकळलेलं असतं ते जरासं वरती पुन्हा हृदयापर्यंत पोचण्यासाठी मदत होऊ शकते. होमिओपॅथीमध्ये ह्याच्यावरती खूप चांगले उपचार आहेत. कोणत्याही प्रकारचे अल्सर्स, न बऱ्या होणाऱ्या जखमा याच्यासाठी होमिओपॅथीचा जर का अवलंब केला तर रुग्ण लवकर बरा होतो. ॲलोपॅथीमध्ये तर ॲलोपॅथिक डॉक्टर सगळं देतातच, पण आता मॉडर्न होमिओपॅथी जी आहे, नवीन होमिओपॅथी जी आहे, ते पूर्वापार चालत असलेले काही भ्रम किंवा काही धारणा ह्यांना छेदून पुढच्या नवीन उपचारांचे सह ही सज्ज आहे. तर त्याच्यामध्ये कसं करता येतं, की तुमच्या ॲलोपॅथिक औषधांबरोबरच ही होमिओपॅथी पूरक म्हणून कार्य करू शकते. म्हणजे रक्ताभिसरण नीट होणं, त्या जखमेमध्ये नवीन पेशींची निर्मिती होणं, रक्तवाहिन्यांचं जाळं पुन्हा तयार होणं. ज्या रक्तवाहिन्या नीला आणि रोहिणी ज्या आहेत, म्हणजे अशुद्ध आणि शुद्ध रक्तवाहिन्या ज्या आहेत, त्यांचं एक मेश तयार असतं. त्या मेशमध्ये पुन्हा नवीन जाळं तयार होणं हेही फार गरजेचं असतं. तर ते जाळं जे आहे ते होमिओपॅथिक औषधाने तयार होतं. अशा अल्सर्ससाठी ॲसिड फ्ल्युअर असेल किंवा सिप्लिनम असेल, काही वेळेला थुजा, काही वेळेला आर्सेनिक अल्ब अशी अनेक औषधं वापरता येतात. ही औषधं एकात्मेकात अशी मिक्स करता येत नाहीत बरं का. ती व्यक्ती वैशिष्ट्यानुसारच द्यावी लागतात. तर त्याच्यासाठी पर्सनली पेशंटला बघणं खूप गरजेचं असतं. काही वेळेला लोक सांगतात, की हा फोटो बघून तुम्ही औषध द्या. तर तसं नसतं ते. ते फक्त म्हणजे काय आहे, की एक डोळा बघून मुलगी पसंत केल्यासारखं आहे. शब्दशः अर्थ घेऊ नका, परंतु ह्याला तितकंच महत्त्व आहे, की तुम्ही जितकं व्यवस्थित डॉक्टरांच्याकडे तुमची हिस्ट्री द्याल, तुमची लक्षणं सांगाल आणि तुम्हाला काय त्रास होतो हा व्यवस्थित जर का लिहून आणाल, तर वेळही वाचतो आणि 100% व्यवस्थित चांगले ट्रीटमेंटही देता येतात. तुम्हाला जर का ह्याच्यावरती काही शंका असतील, तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला निगेटिव्ह शंका असतील, निगेटिव्ह कमेंट्स करायचे असतील, तर कृपया करू नका. धन्यवाद.